अ, ही स्कूल ERP ॲप्लिकेशनचे लॉग इन विंडो आहे. आपण लॉग इन करूया. मी लॉग इन केल्यानंतर तुम्ही अशी स्क्रीन पाहू शकता. याच्यामध्ये हॉस्टेल, युजर, स्टुडंट, लायब्ररी, एक्झामिनेशन, फीज, बस, एम्प्लॉईज, बारकोड जनरेटर, रेकॉर्ड्स, लॉग्स, SMS, बॅकअप, रिकव्हरी अशा प्रकारचे बरेच ऑप्शन तुम्हाला दिसतील. याच्यामध्ये बऱ्याच फॅसिलिटी आहेत. जरी एखादं स्कूल त्या फॅसिलिटी यूज करत नसतील तरी बी आम्ही त्या फॅसिलिटी इन्क्लूड केल्या आहेत. कारण काही स्कूलला हे हवं असतं, काही स्कूलला ते हवं नसतं. पण जर असलेलं कधी बी बेटर असतं. त्यासाठी आम्ही याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत सर्व काही गोष्टी. तर आपण मास्टर्स पाहूया. मास्टरमध्ये स्कूल टाईप आहे. आता बरेचसे प्रकारचे स्कूल असतात, तर हे आपण CBSE पॅटर्न म्हणून हे स्कूल इन्क्लूड केलेलं आहे. हे CBSE पॅटर्न टाईपचं स्कूल आहे. इथं तुम्ही पाहू शकता स्कूल एंट्री. इथं स्कूल एंट्री जी आहे, स्कूल एंट्री तुम्ही इथं पाहू शकता की ऑलरेडी केलेली आहे. श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल. ओके. यामध्ये माहिती फिलअप केल्यानंतर ही ग्रीडमध्ये दिसते. तर ऑलरेडी आपण नाही का स्कूल ॲड केलेलं आहे. इथं तुम्ही लोगो टाकू शकता ब्राउज करून. शाळेचं नाव, शाळेचा प्रकार, सिटी, कंट्री, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल ID आणि वेबसाईट. ही माहिती मार्कशीटवरती येणार आहे, तुमच्या रिसिप्टवरती येणार आहे. त्यामुळे ही माहिती भरताना व्यवस्थित भरणे गरजेचं आहे. त्यानंतर क्लास टाईप म्हणजे थोडक्यात क्लास टाईप असतात प्रायमरी, सेकंडरी, हायर सेकंडरी. तर त्या प्रकारचे जे काही क्लास असतील ते तुम्ही इथे ॲड करू शकता क्लास टाईपमध्ये. क्लास एंट्री म्हणजे थोडक्यात क्लास म्हणजे समजा तुमची शाळा 4थीपर्यंत असेल तर तुम्ही LKG, UKG, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास आणि फोर्थ क्लास असे तुम्ही क्लास ॲड करू शकता. आता हे नाव तुम्ही ठरवू शकता. फर्स्ट क्लासच्या जागी तुम्ही फर्स्ट स्टँडर्ड बी म्हणू शकता. तर हे तुम्हाला ठरवता येतं. आता हे जे क्लास आहेत आपण प्रायमरीच्या अंडर ॲड करतो आहे, म्हणून मी ते प्रायमरी निवडतो आणि ते सेव्ह म्हणणार. अशा प्रकारे मी क्लास एंट्री करू शकतो. सेशन एंट्री, सेशन आणि सेक्शन याच्यामध्ये जरा बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं. ही सेशन एंट्री आहे. ॲक्च्युली क्लास सेशन्स जे आहेत ना, म्हणजे थोडक्यात डिव्हिजन. तुम्हाला डिव्हिजनची एंट्री इथं करता येते. ज्या काही तुमच्या डिव्हिजन असतील तर डिव्हिजन तुम्ही इथं ॲड करू शकता. A1, A2, A3. त्याच्यानंतर क्लास सेक्शन्स आहे. तुमच्या फर्स्ट क्लासमध्ये किती डिव्हिजन आहेत, म्हणजे तुमचा फर्स्ट क्लास आहे त्याच्यामध्ये 2 तुकडे असतील तर तुम्ही A1, A2 असं ॲड करणार. A1 सेव्ह, परत फर्स्ट क्लास निवडून डिव्हिजन A2 सेव्ह. ते आपल्याला इथं पाहता येतील. मी आता हे फर्स्ट क्लास निवडला, A2 म्हटलं आणि सेव्ह म्हटलं. एक मिनिट. फर्स्ट क्लास, A2 आणि सेव्ह. ओके. इथं तुम्ही पाहू शकता 2 तुकड्या झाल्यात फर्स्ट क्लासमध्ये, A1 आणि A2. त्याच्यानंतर क्लास सेशन्स पाहिलेले आपण. सेशन एंट्रीजमध्ये तर वर्षाची एंट्री आहे. म्हणजे थोडक्यात सेशन असतं. सेशन इयर असतं. 2016-17, 2016 to 17, 2017 to 18 हे असे सेशन असतात. तर ते आपण ॲड करून ठेवणार. सब्जेक्ट एंट्री, जे काय सब्जेक्ट असतील ते आपण ॲड करू शकतो. तिथं सेशन निवडायचं कोणत्या इयरसाठी. सब्जेक्ट कोड, सब्जेक्ट नेम, सब्जेक्ट टाईप, मेजर, ऑप्शनल. म्हणजे मेन सब्जेक्ट असेल तर मेजरमध्ये येणार, किंवा ऑप्शनल असेल इलेक्टिव्ह तर तो ऑप्शनलमध्ये येणार. मॅक्स वीकली क्लासेस,
म्हणजे मिनिमम विकली क्लासेस किती व्हायला, म्हणजे जास्तीत जास्त क्लासेस किती व्हायला पाहिजे विकली, ते आपण इथं मेन्शन करणं. 5-10 ते काउंट असेल ती. स्कूल फी एंट्री. थोडक्यात फर्स्ट क्लासमध्ये आपण फीचे टाईप ॲड केलेले आहेत. समजा ॲक्टिव्हिटी फी, बस फी, हॉस्टेल फी आणि ट्युशन फी. तर ॲक्टिव्हिटी फी तुम्हाला नाही का किती ठेवायची आहे, ती कलेक्शनचा महिना कोणता आहे तो आपण इथं निवडलेला आहे, आणि फी किती घेणार आहात ते तुम्ही इथे ॲड करू शकता. ऑलरेडी इथं डेटा बी असू शकतो, तो गेट डेटा थ्रू आपल्याला पाहत होतो, तिथं डेटा फिलअप केला नाही आपण. समजा आपण इथं ॲक्टिव्हिटी फी आपण घेतो आहे 5,000, मी ॲड करतो फर्स्ट क्लाससाठी. जानेवारी महिन्यामध्ये ते घेणार आहे म्हणून जानेवारी महिना निवडला आणि रेकॉर्ड मी सेव्ह म्हणतो. तर हे रेकॉर्ड सेव्ह झालं आहे आणि ते गेट डेटामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ओके, ते एक्सपोर्ट बी करता येतं. थोडक्यात तुम्ही अशा प्रकारे फी स्ट्रक्चर तुमचं डिझाईन करू शकता. तुम्हाला समजा आता ट्युशन फी ॲड करायची आहे, आधी न्यू म्हणा, त्याच्यानंतर क्लास निवडा, बस फी, आणि तुम्हाला किती ॲड करायची ट्युशन फी ते तुम्ही ॲड करू शकता. मी ट्युशन फी 3,000 करतो. सेव्ह म्हणण्याची गरज आहे. सेव्ह म्हटल्यानंतर ती एंट्री सेव्ह होते. तर फीज टाईप, तुमचे जे काही फीजचे टाईप असतील ते तुम्ही ॲड करणार. ॲक्टिव्हिटी फी, बस, हॉस्टेल, ट्युशन, हे जे काही फीचे प्रकार असतील तुम्ही घेतात त्या फी तुम्ही इथे ॲड करू शकता फीज टाईपमध्ये. स्कूल इन्स्टॉलमेंट्स, आता काही स्कूलमध्ये इन्स्टॉलमेंटचे प्रकार असतात. म्हणजे पहिल्या टप्प्यात भरलं, म्हणजे वन टाईम फी भरली तर 1,000 रुपये सूट. सेकंड टाईम भरलं तर नाही का आहे ती फी घेणार, किंवा थर्ड इन्स्टॉलमेंटमध्ये भरलं तर काही दंड आकारला जातो. इथं दंड 1,000 आकारला गेलेला आहे. तर ते तुम्हाला नाही का त्या पद्धतीने तुम्हाला काही सेटिंग करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी करू शकता स्कूल फी इन्स्टॉलमेंट्समध्ये. त्याच्यानंतर हॉस्टेल एंट्री जर तुम्ही हॉस्टेल एंट्री फॅसिलिटी यूज करत असाल तर तुमच्याकडे नक्कीच हॉस्टेल हवं, नाही तर तुम्हाला हा डेटा भरायचा सुद्धा काही जरूरत नाही आहे. इथं दिलेलं आहे शिवाजी हॉस्टेल, ॲड्रेस, पर्सन इन्चार्ज, जो कोणी नाही का तिथं कंडक्ट करतो आहे, त्याचा फोन नंबर आणि मोबाईल नंबर. हॉस्टेल इन्स्टॉलमेंट, तिथं इन्स्टॉलमेंटसुद्धा तुम्ही ॲड करू शकता. म्हणजे थोडक्यात जी हॉस्टेलची फी आहे कशा प्रकारे तुम्ही घेणार आहे ते. हॉस्टेलर्स एंट्री तुम्हाला इथून असाईन करता येतं स्टुडंटला. युजर रजिस्ट्रेशन, थोडक्यात युजर रजिस्ट्रेशन याच्यासाठी की जे कोणी ही सिस्टीम यूज करणार आहे ते युजर आपण इथं तयार करू शकतो आणि त्या युजरला परमिशन पण देऊ शकतो. जसं की युजर ग्रँट्स, युजर ॲडमिन आहे, त्याला तुम्हाला कोणता नाही का राईट जायचा आहे, किंवा ऑपरेटर आहे त्याला फक्त तुम्हाला व्ह्यू करू शकतो, तो अपडेट डिलीट करू शकत नाही. अशा प्रकारे तुम्ही याच्यामध्ये सेटिंग करू शकता. कशामध्ये? युजर ग्रँट्समध्ये. त्याच्यानंतर स्टुडंट डॉक्युमेंट्स, तुम्ही जे काही डॉक्युमेंट ॲडमिशनच्या वेळेस घेता स्टुडंटकडून ते डॉक्युमेंटची लिस्ट तुम्ही इथे ॲड करू शकता. लिव्हिंग सर्टिफिकेट, मार्कशीट, काही इतर काही तुम्ही फोटो वगैरे काही घेत असेल ते सुद्धा इथे तुम्ही ॲड करू शकता की हे त्या स्टुडंटकडून आपण घेतलेलं आहे आणि ज्यावेळेस तो सोडून जाईल त्यावेळेस या गोष्टी देणं आपल्याला गरजेचं आहे. स्टुडंट रजिस्ट्रेशन, आता त्याचं रजिस्ट्रेशन आपण या ठिकाणी करतो. यामध्ये बरीच माहिती घेतलेली आहे. ॲडमिशन नंबर, स्कूल नेम, मल्टिपल स्कूल असेल तिथं ड्रॉपडाऊनमधून आपण त्या स्कूलच्या अंडर त्या विद्यार्थ्याला टाकू शकतो. स्टुडंट नेम, एनरोल नंबर, जेंडर, सेशन, ॲडमिशन नंबर, डेट ऑफ बर्थ, कॉन्टॅक्ट, RFID तुम्ही कार्डमध्ये यूज करणार असेल तर तो नंबरसुद्धा तुम्हाला टाकता येतो. म्हणजे फ्युचर टेक्नॉलॉजीचा सुद्धा इथं विचार केलेला आहे. ईमेल, रिलिजन, कॅटेगरी, सिटी, कंट्री, टेम्पररी ॲड्रेस, परमनंट ॲड्रेस, नॅशनॅलिटी आणि क्लास. ॲकॅडमिक इन्फोसुद्धा आहे. क्लास नेम, इयर ऑफ पासिंग, रिझल्ट, इफ पास देन पर्सेंटेज, बोर्ड, युनिव्हर्सिटी, पॅरेंट्स गार्डियन इन्फो,
विद्यार्थी ज्यांच्याजवळ राहत आहे, समजा आई वडील असतील नसतील, तर त्यामुळं पॅरेंट्स अँड गार्डियन इन्फो म्हटलेलं आहे. जर वडिलांचं नाव, वडिलांचा व्यवसाय, आई आई काही व्यवसाय करत असेल तर रिलेटेडसुद्धा माहिती आहे. पॅरेंट्स आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे. गार्डियन इन्फो आहे. मेडिकल डिटेल्स, थोडक्यात ब्लड ग्रुप, हाईट, वेट, इतर माहिती. बस इथूनच आपण स्टुडंट रजिस्ट्रेशन करायच्या वेळेसच आपण बस आसनसुद्धा करू शकतो. इथं पाहू शकता तुम्ही की MS16 2545 हा गाडी नंबर आहे. म्हणजे कोणत्या बसला तो विद्यार्थी आसन करायचा आहे. लोकेशन निंबळक. स्टेटस ॲक्टिव्ह, इनॲक्टिव्ह, म्हणजे त्याचं लगेच रेंट वगैरे चालू होईल. ॲक्टिव्ह असेल तर तो विद्यार्थी बस सुविधा यूज करतो. इनॲक्टिव्ह म्हणजे ती सुविधा सध्या बंद आहे. हॉस्टेल शिवाजी हॉस्टेलसुद्धा तुम्ही इथं ॲड करू शकता. इथूनच असाइन करू शकता स्टुडंटच्या रजिस्ट्रेशनच्या वेळेसच. ओके. स्टुडंट डिस्काउंट आहे. डिस्काउंट द्यायचं असेल, अटेंडन्स एंट्रीसुद्धा करता येते. विद्यार्थी जे कोणी रजिस्टर आहे त्यांची अटेंडन्स एंट्री पण आपल्याला करता येते. क्लास प्रमोट, थोडक्यात एका क्लासमध्ये दुसऱ्या क्लासमध्ये प्रमोट करायचं असेल, तिथं तुम्ही स्कूल नेम, सेशन हे सगळं निवडणार. सेशन, क्लास आणि ही सगळी माहिती सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे माहिती दिसेल आणि इथं टिक करायचं आहे आणि त्याला प्रमोट करायचं आहे. म्हणजे दुसऱ्या वर्गामध्ये ट्रान्सफर टू, इथं कशामध्ये ट्रान्सफर करायचं आहे इथं आपल्याला निवडावं लागणार. तर आपण इथपर्यंत पाहिलेच होते रजिस्ट्रेशन. स्टुडंट रजिस्ट्रेशनमध्ये गेट डेटा केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला रेकॉर्ड दिसत आहे गेट डेटामध्ये कोणता स्टुडंट आहे. आता हा कितवीमध्ये आहे, फर्स्ट क्लासमध्ये आणि A1 डिव्हिजनमध्ये. ओके. आता याची जर हजेरी लावायची असेल तर अटेंडन्स एंट्रीमध्ये आपण सेशन, क्लास आणि सर्च म्हटल्यानंतर परत एकदा करतो, एकदा बघून अटेंडन्स एंट्री, स्कूल, फर्स्ट क्लास, सर्च, सब्जेक्ट जो असेल तुम्ही इथे निवडणार आणि याच्यावर क्लिक करून तुम्ही अटेंडन्स सेव्ह म्हणू शकता. त्या स्टाफचं नावसुद्धा तुम्हाला निवडता येतं, त्यावेळेस कोणता स्टाफ होता ते अटेंडन्स अशा प्रकारे एक लावता येतं. क्लास प्रमोशनसुद्धा आहे. तुम्हाला एखादा विद्यार्थी प्रमोट करायचा आहे, समजा तो फर्स्ट क्लासमध्ये शिकतो आहे A1 डिव्हिजनमध्ये, हा तुम्हाला विद्यार्थी प्रमोट करायचा आहे 2017-18 या सेशनमध्ये क्लास, फर्स्ट क्लास आणि डिव्हिजन A2 म्हणून, तर तुम्ही अपडेट म्हणू शकता. आता हा आपल्याला पाहायला मिळणार A2 डिव्हिजनमध्ये. किंवा दुसऱ्या फर्स्ट क्लासमधून सेकंड क्लासमध्ये सुद्धा तुम्ही प्रमोट करू शकता. बस होल्डर एंट्री आपण ॲडमिशनच्या वेळेस बी करू शकतो, तुम्हाला दाखवल्याप्रमाणे. इथे केली नाही केली काही फरक पडत नाही. इम्पोर्ट स्टुडंट फ्रॉम एक्सेलमधून तुम्ही डायरेक्टली स्टुडंट इम्पोर्ट करू शकता. इथं रिपोर्ट बी आहे, स्टुडंट रिपोर्ट, आयडेंटिटी कार्डसुद्धा तुम्हाला जनरेट करता येतं. आता हा एक विद्यार्थ्याचे जनरेट आयडेंटिटी कार्ड म्हटलं की तुम्ही आयडेंटिटी कार्ड जनरेट केलेलं पाहू शकता. ओके. फोटो नाही टाकलेला म्हणून तो फोटो दिसत नाही, पण अशा प्रकारे आयडेंटिटी कार्ड तयार झाला आहे. लिव्हिंग सर्टिफिकेटसुद्धा आपल्याला याच्यामध्ये तयार करता येतात. तुम्ही विद्यार्थी निवडा कोणाचं तुम्ही लिव्हिंग
सर्टिफिकेट बनवता है, प्रोग्रेस रिपोर्ट, गुड कंडक्ट, बाय डिफॉल्ट माहिती टाकतात, रेट ऑफ लिव्हिंग, आजची तारीख समजा 2017, मार्क, मदर टंग, बर्थ ऑफ प्लेस, सेम. ओरिजिनल व्हॅल्यू थोडक्यात नाही का, हे सर्टिफिकेट ओरिजिनल आहे. ओके, तर तुम्ही पाहू शकता आता लोगो आपण टाकलेला नाही आहे शाळेचा, म्हणून इथं आलेलं नाही आहे. अशा प्रकारे लिव्हिंग सर्टिफिकेट जी माहिती भरलेली आहे त्याप्रमाणे तुम्हाला पाहता येईल. आता काही माहिती आपण भरली होती, काही नव्हती भरली, त्यामुळे जे आपण भरलं ते इथं तुम्ही पाहू शकता. ओके, इथं तुम्ही पाहू शकता. थोड्या वेळापूर्वी आपण लिव्हिंग सर्टिफिकेट पाहिले होते, त्यामध्ये काही माहिती भरलेली नव्हती. आता भरल्यानंतर अशा प्रकारे आपलं लिव्हिंग सर्टिफिकेट LC पाहता येतं. ओके, हे झालं स्टुडंट लिव्हिंग सर्टिफिकेटबद्दल. त्याप्रमाणे आपल्याला बोनाफाईड सर्टिफिकेटसुद्धा तयार करता येतं. त्यासाठी बेसिक इन्फो आपल्याला भरावं लागतं. थोडक्यात बर्थ प्लेस, इथं बर्थ प्लेस नगर, प्रिंट. ओके, इथं तुम्ही नाही का बर्थ सर्टिफिकेट प्रिंट करू शकता. प्रिंटर सध्या कनेक्ट नसल्यामुळे एरर येते आहे. नोटीससुद्धा आहे की तुम्हाला नोटीस पाठवायच्या आहेत विद्यार्थ्यांच्या पालकांना, तर तुम्ही नोटीस ऑप्शनसुद्धा मी अवेलेबल करून दिलेलं आहे. स्टुडंट फी ड्यू प्लीज ट्रॅक ऑफ, तर तुम्हाला नाही तिथं विद्यार्थ्यांतून काही फी येणं बाकी असेल तर ते सुद्धा तुम्ही नाही का इथे पाहू शकता. आता डेटा नसल्या कारणाने तुम्हाला पाहायला ते मिळणार नाही. मास्टर्स बुक क्लासिफिकेशन, हे आता रिलेटेड मास्टर्स आहेत. बुकचे प्रकार, बुक सब कॅटेगरी, बुक एंट्री, जर्नल एंट्री, बुक रिझर्वेशन, बुक इशू, ज्यावेळेस तुम्ही एक पुस्तक दुसऱ्याला देता त्यावेळेस, बुक रिटर्न केल्यानंतर. आता बुक इशू करायच्या वेळेस तुम्हाला विद्यार्थी निवडावा लागतो गेट डेटामधून, आणि तुम्ही बुक इशू करू शकता. आता हा बुक रिलेटेड डेटा आपण भरलेला नाही आहे. तुम्हाला रिपोर्ट बी पाहता येतात, बुक रिझर्वेशन रिपोर्ट, बुक इशू रिपोर्ट, म्हणजे पुस्तकं तुम्ही दिलेले आहेत ते कोणाकोणाला दिलेले आहेत त्याचा रिपोर्ट पाहता येतो. तुम्ही स्टाफला जर पुस्तकं दिली असतील त्या स्टाफचा रिपोर्ट पाहता येतो. फाईन थोडक्यात जो काही तुम्ही स्टुडंटकडून फाईन कलेक्ट केलेला आहे तो तुम्हाला इथं रिपोर्टमध्ये पाहता येतो. फाईन कलेक्टेड, बुक फाईन कलेक्शन रिपोर्ट फ्रॉम स्टाफ. ग्रेडिंग लेवल्स, थोडक्यात आत्ता पद्धती बदललेली आहे. ग्रेड पद्धतीसुद्धा आलेली आहे. पहिले मार्क्समध्येच सगळं काही असायचं, आता ग्रेडिंग पद्धती आलेली आहे. तर ते ग्रेडिंग पद्धतसुद्धा आपण इथं दिलेली आहे. एक्झाम ग्रुप्ससुद्धा करतात, एक्झाम शेड्यूल करता येतं. फायनल मार्क्स एंट्री, मार्कशीट तयार करण्यासाठी तीसुद्धा आपण फॅसिलिटी दिलेली आहे. फायनल मार्क्स लेजर, म्हणजे ते रिपोर्ट तुम्हाला एकखटी प्रिंट करण्यासाठी ते फायनल मार्क्स लेजर दिलेलं आहे. आपण तुम्ही फी टाईप्स ॲड करू शकता, स्कूल फी एंट्री करू शकता, स्कूल फी पेमेंट्स
यामध्ये हा विद्यार्थी निवडला. आपण ॲक्टिव्हिटी किती लावली होती? 5,000 इथं आलेली आहे. समजा तो आपल्याला फक्त त्याच्यातले किती पे करतो आहे, 2,000 रुपये पे करतो समजा. तर इथं दिसतं रिमेनिंग अमाऊंट 3,000 राहिलेली आहे. नेट पे अमाऊंट 2,000. टोटल अमाऊंट होती 5,000. आणि हे सेव्ह केल्यानंतर आपण सेव्ह इथून करणार. अशा प्रकारे आपण रेकॉर्ड सेव्ह करू शकतो आणि त्याला रिसिप्ट पण समोरच्याला देऊ शकतो. हे रिसिप्ट आहे. ओके, इथं तुम्ही पाहू शकता टोटल पेड फी 2,000. ग्रँड टोटल म्हणजे एकूण फी किती आहे? 5,000 रुपये येणं होतं, त्याच्यापैकी ड्यू बाकी आहे 3,000. अशा पद्धतीने हे रिसिप्ट तुम्ही देऊ शकता. ओके, हे झालं स्कूल पेमेंटबद्दल. याच्यामध्ये हॉस्टेल फी आहे, बस फी आहे, बस फी पेमेंट, स्टाफ. समजा बस फॅसिलिटी स्टाफने जरी घेतली असेल तर त्यांच्याकडून सुद्धा आपण फी कलेक्ट करू शकतो. एम्प्लॉय डिपार्टमेंट्स, थोडक्यात त्यांचे जे काही टीचर लोक असतील त्यांचे डिपार्टमेंट कोणते कोणते ते डिपार्टमेंट आपण इथे ॲड करू शकतो. एम्प्लॉई बस होल्डर, आपल्या एम्प्लॉयपैकी कोणी बस होल्डर असेल तर त्यांना आपण असाईन करू शकतो बस. त्यासाठी हे एम्प्लॉई बस होल्डर्स आहे. एम्प्लॉय डिस्काउंटसुद्धा आहे आणि एक्सेल थ्रूसुद्धा आपल्याला एम्प्लॉईचा डेटा फिलअप करता येतो डायरेक्ट आपल्या सॉफ्टवेअरमध्ये. त्याच्यानंतर अटेंडन्स बी लावता येते कोणाची, टीचर लोकांची किंवा आपल्या स्टाफची, तीसुद्धा फॅसिलिटी आपण दिलेली आहे. सॅलरी पेमेंट ऑप्शनसुद्धा आपण दिलेलं आहे. थोडक्यात सॅलरी स्टाफची करण्यासाठी त्याची रिसिप्ट वगैरे सुद्धा जनरेट होतं. रँडम बारकोड जनरेटर, बारकोडसुद्धा आपल्याला जनरेट करता येतं. तिथं तुम्ही बारकोड पाहू शकता, जे बारकोड आपण पुस्तकांवरती चिटकू शकतो. आणि इथं भरपूर प्रकारचे रिपोर्ट्स आहेत. स्टुडंट लिस्ट, आता एकच स्टुडंट आहे म्हणून इथं एकच स्टुडंट दिसतो आहे, पण तुम्ही फिल्टर बी करू शकता ह्या शाळेचा, ह्या वर्षाचा, ह्या डिव्हिजनचा आणि ह्या तुकडीचा विद्यार्थी, तो एकच आहे. लॉग्स, मी आत्ता जे काही ऑपरेशन केलेले आहेत ते इथं पाहता येतं, तुम्हाला पाहू शकता तुम्ही. मी जे काही केलं आहे ते मी आता कोणत्या मी लॉग इन झालो, मी एका प्रायमरी ते नाव अपडेट केलं, काही दुसरं काही ॲड केलं असेल तर ते इथं तुम्ही जे काही मी केलेल्या आहेत ॲक्टिव्हिटी आहेत ते इथं पाहू शकता. किंवा दुसरा कोणता युजर असेल त्याच्या ॲक्टिव्हिटी आपण ट्रॅक करू शकतो, त्यांनी लॉग इन केल्यानंतर काय केलेलं आहे. SMS फॅसिलिटी आहे, मी बॅकअप घेऊ शकता डेटाबेसचा, तो सेव्ह करून पेन ड्राईव्हमध्ये ठेवू शकता, जेणेकरून तुमची सिस्टीम क्रॅश वगैरे झाली तरी अडचण नसावी. तर हे आहे कम्प्लीट स्कूल ERP ॲप्लिकेशन. ओके, थँक्यू. लॉग आउट करायच्या वेळेस बॅकअप ऑप्शन येतो, म्हणजे न विसरता बॅकअप आपण घेऊ शकतो. लॉग आउट करताना हे बॅकअप घ्यायला आपल्याला कंपल्सरी करतं, पण जरी तुम्हाला घ्यायचं असेल नसेल तर तुम्ही कॅन्सल करू शकता. ओके, थँक्यू.